हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 54. रूममध्ये येऊन जसा दरवाजा बंद झाला त्याने जोरात आपला हात भिंतीवर मारला. त्याच्या असताना अक्षत त्याच्या जानमच्या जवळ आला आणि न जाणे त्याने काय काय म्हटले असेल, जे ऐकून जुनून इतकी रडली होती की तिचे डोळे खूप गडद लाल झाले होते. यावेळी त्याला स्वतःवरच राग येत होता की तो जुनूनला एकटे सोडून का गेला. आणि अक्षतसाठी तर त्याचे असे मन करत होते की त्याने आत्ताच त्याच्या रूममध्ये जावे आणि त्याचा जीव घ्यावा. त्याने आपल्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि आपले केस जोरात मुठीत आवळले. त्याच्या डोळ्यांसमोर तो क्षणही वारंवार येत होता जेव्हा अक्षतने आपला हात जुनूनच्या हातावर ठेवला होता. तो रागाने थरथरतच म्हणाला, माझ्याच समोर माझ्याच जानमला हात लावून तू खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर भयंकर हावभाव आले होते. तो लगेच आपल्या रूममधून बाहेर पडला. यावेळी त्याच्या डोक्यात काहीतरी चालले होते ज्याला तो खूप लवकर अंमलात आणणार होता. तर दुसरीकडे अक्षत आपल्या वॉशरूममध्ये आला आणि आत येताच तो एकदम थक्क झाला, कारण वॉशरूमची लाईट बंद होती, जबकी वॉशरूमची लाईट तर नेहमी चालूच असायची. त्याने लाईट चालू करण्यासाठी स्विच ऑन करायचा प्रयत्न केला, पण जसा त्याने स्विचला हात लावला तसा एक जोरदार झटका त्याच्या हाताला बसला आणि त्याचा हात पूर्णपणे थरथरू लागला. तो आपला हात मागे खेचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या करंटची पॉवर इतकी जास्त होती की तो आपल्या जागेवर उभाच हलत होता आणि तो करंट त्याला स्वतःच्या आत जाणवत होता, पण तो आपला हात मागे खेचू शकत नव्हता. त्याचे सगळे दात वाजायला लागले होते आणि विजेच्या त्या तीव्र झटक्यांमुळे त्याचे डोकेही नियंत्रणाबाहेर जाऊ लागले होते. त्याला आपला जीव निघून गेल्यासारखा वाटत होता. अचानकच तो धाडकन जमिनीवर खाली कोसळला आणि पुढच्या क्षणी तो स्वतः हलकासा उठून मागे सरकला. तो मागे भिंतीला टेकून बसला जेणेकरून त्याला पुन्हा करंट लागू नये आणि तो खोल श्वास घेऊ लागला. त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता, कारण तो बोलूच शकत नव्हता. त्याची जीभ एकदम सैल पडली होती. त्याला असे वाटत होते जणू तो आत्ताच मृत्यूच्या दारातून वाचून बाहेर आला असावा. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये एका बेडवर एक मुलगी बेशुद्ध पडली होती आणि डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ती मुलगी 90% संपलीच होती, पण डॉक्टरांना ऑर्डर मिळाली होती की कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्या मुलीचा जीव वाचवायचा आहे, ज्यामुळे ते डॉक्टर आपला शेवटचा प्रयत्न करत होते. आणि अचानकच जेव्हा त्या मुलीने एक दीर्घ श्वास घेतला तेव्हा डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिले आणि एक डॉक्टर उत्साहाने म्हणाला, चमत्कार, ती मुलगी दुसरी कोणी नसून आयशाच होती, जिच्या वाचण्याची कोणतीही आशा नव्हती. तिचे शरीरही जवळपास संपले होते, पण डॉक्टर आता तिला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत होते आणि तिला वाचवण्याचे आदेश दुसऱ्या कोणी नाही तर आरवीने दिले होते. जिथे एका बाजूला आरवीच्या आदेशानंतर डॉक्टर आपल्या प्रयत्नात गुंतले होते, तर बंगल्याकडे पडला होता. तो तिला घेऊन डिनर डेटवर जाणार होता. जसा तो जुनूनला घेऊन घराबाहेर पडला, डॅनी जो यावेळी आपल्या विलामध्ये स्वतःच्या रूममध्ये बसला होता त्याचा फोन वाजला. त्याचा माणूस फोनवर त्याच्याशी बोलताना म्हणाला, शिकार जंगलात फिरत आहे. डॅनी त्याचे बोलणे ऐकून उपरोधाने हसला आणि म्हणाला, तर ती वेळ आली आहे. शिकाऱ्यानेही जंगलात यावे आणि शिकाराला सांगावे की शेवटी जंगलात सिंह तर एकच असतो. हे बोलून त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आपल्या रूममधून बाहेर पडून पार्किंग एरियामध्ये आला. तो आपल्या गाडीत बसून विलाच्या बाहेर निघून गेला. त्याच्या डोळ्यांसमोर जुनूनचा चेहरा फिरत होता. न्यूयॉर्क. आरवीची गाडी एका रेस्टॉरंटच्या बाहेर येऊन थांबली, ज्याचे नाव होते द फ्युजन टेस्ट. जुनून हसत हसत गाडीतून बाहेर पडली आणि आरवीसोबत आत आली. ती पहिल्यांदाच आरवीसोबत आत अशा प्रकारे डिनर डेटवर आली होती. ती खूप जास्त आनंदी दिसत होती. जरी काही वेळापूर्वीच अक्षतने तिला न जाणे काय काय म्हटले होते, काय काय ऐकवले होते, पण असं वाटत होते जणू ती सर्व काही विसरली आहे. हीच तर आरवीची खासियत होती. जेव्हा कधी तो जुनूनच्या आसपास असायचा तेव्हा जुनून संपूर्ण जग विसरून जायची. तो जुनूनला घेऊन आत आला आणि आत जाऊन तिच्यासोबत एका टेबलवर बसला. तर दुसरीकडे कॅफेच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीतून एक व्यक्ती बाहेर पडली, पण यावेळी त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, कारण त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क घातला होता.
ती व्यक्ती आपल्यासोबत आलेल्या एका मुलाकडे पाहत म्हणाली, तुला माहीत आहे ना तुला काय करायचं आहे? तो मुलगा हसला आणि म्हणाला, जी बॉस. हे बोलून तो लगेच आतल्या बाजूला निघून गेला. तर तो मास्क घातलेला माणूस त्या अज्ञात व्यक्तीचा संशय अजूनही तिथेच घुटमळत होता. त्याने आपले हात खिशात कोंबलेले होते आणि त्याची ती तीक्ष्ण नजर त्या रेस्टॉरंटच्या आत डोकावत होती. दुसरीकडे आत बसलेल्या आरवीला दूरपर्यंत या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता की ज्या माणसाला तो प्रत्येक ठिकाणी शोधतोय तो या क्षणी त्याच्या इतक्या जवळ उभा आहे. डॅनीला आरवीने ओळखावं अशी इच्छाच नव्हती. म्हणूनच डॅनीने आपल्या चेहऱ्यावर तो मास्क चढवला होता. जो मुलगा डॅनीसोबत आला होता तो रेस्टॉरंटच्या आत शिरला आणि आत येताच त्याची नजर इकडे तिकडे फिरू लागली. जेव्हा त्याला समोर आरवी आणि जुनून एकत्र बसलेले दिसले तेव्हा तो लगेच त्यांच्या दिशेने निघाला. त्याने काही अंतरावर असलेल्या एका टेबलवर बसून स्वतःसाठी जेवणाची ऑर्डर दिली आणि अवघ्या 5 मिनिटांतच त्याचे जेवण त्याच्यासमोर आणून ठेवले गेले. तिकडे आरवी आणि जुनून अजूनही एकमेकांशी गप्पा मारण्यात पूर्णपणे मग्न होते. जुनून आरवीच्या वाढलेल्या दाढीशी खेळत होती, ज्यामुळे त्याचा तो गँगस्टर लूक आणखीनच जास्त खतरनाक वाटत होता. आरवी तिच्या या बाललीलांवर हलकासा हसत होता. तेवढ्यात जुनूनने आपल्या केसाची एक बट हातात घेतली आणि ती आपल्या ओठांच्या वरच्या बाजूला ठेवत म्हणाली, आता मी पण तुमच्यासारखीच मॅचिंग करत आहे, ट्विनिंग करत आहे. बघा, माझी मिशी तुमच्यापेक्षाही मोठी आणि जास्त लांब आहे. तिचे हे बोलणे ऐकून आरवी मोठ्याने हसू लागला. त्याला हसताना पाहून जुनूनच्या चेहऱ्यावरही गोड हसू उमटले. काही वेळातच त्यांचे जेवणही टेबलवर आले. जुनून त्या जेवणाकडे पाहिले. तिने असे जेवण आधी कधीच खाल्ले नव्हते. तिच्यासाठी सर्व काही अगदी नवीन होते. तिच्या चेहऱ्यावर एकीकडे उत्सुकता होती तर दुसरीकडे थोडा संकोचही होता. हे पाहून आरवीने स्वतः आपल्या हाताने तिला जेवण भरवायला सुरुवात केली. जुनून अगदी आवडीने त्याच्या हाताने जेवण खात होती. पण तेवढ्यात अचानक तिच्या ड्रेसवर काहीतरी सांडले. जो मुलगा काही अंतरावर बसला होता तो जुनूनच्या जवळून जात असताना त्याच्या हातातील ड्रिंकचा ग्लास अचानक घसरला, ज्यामुळे ती सगळी ड्रिंक जुनूनच्या सुंदर ड्रेसवर सांडली. आरवी ताडकन आपल्या जागेवरून उभा राहिला आणि त्याने त्या मुलाची गचांडी धरली आणि तो रागाने ओरडला, व्हॉट द हेल, हे काय चाललंय? तुला नीट चालता येत नाही का? डोळे नाहीत का तुला? आंधळा आहेस की काय? त्याचा तो भयंकर राग पाहून जुनून एकदम अवाक झाली. त्या मुलाचीही चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. तो आपल्या बॉसच्या सांगण्यावरून आरवीसमोर आला होता खरा, पण आरवी किती खतरनाक माणूस आहे याची त्याला चांगलीच कल्पना होती. आरवी केवळ आपल्या नजरेने समोरच्याचा थरकाप उडवू शकत होता. तो मुलगा भीतीने तोतरतच म्हणाला, आय एम सो सॉरी, मला खरंच ते दिसलं नाही. माझा पाय अचानक घसरला होता. ज्या प्रकारे त्याची जीभ थरथरत होती ते पाहून आरवीला त्याच्यावर संशय येऊ लागला. पण आरवीने काही करण्यापूर्वीच किंवा काही बोलण्याआधीच जुनूनने आरवीच्या छातीवर आपला हात ठेवला आणि म्हणाली, मिस्टर गँगस्टर, हे काय करताय तुम्ही? सोडा त्यांना. त्यांच्याकडून चुकून झालं ते. प्लीज त्यांना जाऊ द्या. आरवी आपल्या जळजळीत नजरेने त्या माणसाकडे पाहतच राहिला. त्या माणसाला जशी संधी मिळाली तसा तो तिथून नवदोग्यारा झाला, पळून गेला. आरवीला त्या माणसावर खूप जास्त संशय आला होता. आरवीची पारखी नजर माणसाचा चेहरा पाहून त्याच्या डोक्यात काय चाललंय हे अचूक ओळखू शकत होती. आरवीने जुनूनकडे पाहिले आणि एक मोठा श्वास घेतला. तू इथेच बस, इथून कुठेही जाऊ नकोस, मी लगेच आलो, असे बोलून तो लगेच त्या माणसाच्या मागे निघाला. बाहेर येताच त्याला तो माणूस एका गाडीत बसताना दिसला. आरवी क्षणाचाही विलंब न करता त्या गाडीजवळ पोहोचला. त्याने त्या माणसाची कॉलर पकडून त्याला गाडी बाहेर खेचले आणि अत्यंत थंड आवाजात विचारले, कोण आहेस तू? तो माणूस भीतीने थरथर कापत म्हणाला, तुम्ही मला हा प्रश्न का विचारत आहात? मी तर तुमची माफी मागितली ना. ती ड्रिंक माझ्याकडून चुकून सांडली. मी मुद्दाम काहीही केलेलं नाही. आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू आले आणि तो म्हणाला, तू इतकाही मूर्ख दिसत नाहीस की तुला माझ्या बोलण्याचा अर्थ समजणार नाही. कुठे आहे डॅनी? आरवीच्या तोंडून डॅनीचे नाव ऐकताच त्या माणसाचे धाबे दणाणले. त्याचे हातपाय भीतीने थरथरायला लागले. दुसरीकडे रेस्टॉरंटमध्ये बसलेली जुनून आपल्या ड्रेसकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, माझा संपूर्ण ड्रेस खराब झालाय. मला वाटतं मला वॉशरूममध्ये जाऊन हा साफ करून घ्यायला हवा. तोपर्यंत मिस्टर गँगस्टर पण परत येतील.
कुठे गेलेत कुणास ठाऊक असे बोलत तिने दरवाजाकडे पाहिले, पण दरवाजा बाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती वॉशरूममध्ये गेली आणि आपला ड्रेस साफ करू लागली. तेवढ्यात तिला मागून एक ओळखीचा आवाज आला. तू किती समजूतदार आहेस ना बेबी, पण तुला अजूनही हे माहीत नाही का की जी गोष्ट एकदा खराब होते ती पुन्हा कधीच पहिल्यासारखी ठीक होऊ शकत नाही. तो आवाज ऐकताच जुनूनच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने अत्यंत भीतीने मागे वळून पाहिले तर तिथे डॅनी आपल्या हातात मध्ये जळती सिगारेट घेऊन उभा होता. डॅनीच्या हातात जळती सिगारेट होती आणि तो तिच्यासमोर उभा होता. त्याची ती तीक्ष्ण आणि क्रूर नजर जुनूनवर खिळली होती. जुनून त्याला पाहून मनातल्या मनात घाबरत होती. जरी आत्तापर्यंत तिने आपल्या जवळपास सगळ्याच गुन्हेगारांचा सामना केला होता, त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत नव्हती, जी पहिल्यांदा वरुणला पाहून आली होती. पण तरीही तिचे कापलेले शरीर सांगत होते की तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. डॅनी तिच्या अगदी जवळ आला. त्याने आपल्या ओठात सिगारेट दाबली आणि तिचा धूर थेट जुनूनच्या चेहऱ्यावर सोडला, ज्यामुळे जुनूनला जोरात खोकला येऊ लागला. तिचा चेहरा लाल पडू लागला. सतत येणाऱ्या खोकल्यामुळे तिचा श्वास कोंडू लागला होता. डॅनी तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, काय झालं माझी जान, तू तर खूपच कमजोर निघालीस. थोडासा धूर काय लागला, तुझा चेहरा एकदम लाल झाला. बरं हे सांग, कशी आहेस, सगळं ठीक आहे ना? आय मीन असं विचारण्यात काही अर्थ नाही, कारण ज्याची अवस्था डॅनीने अशी करून ठेवली तो ठीक कसा असणार. हे बोलताना डॅनीच्या चेहऱ्यावर एक निर्लज्ज हसू पसरले होते. दुसरीकडे जुनून त्याच्याकडे पाहून रागाने म्हणाली, तुला माहीत आहे ना वरुण आणि क्षितिज दोघेही मारले गेले आहेत. माझ्या मिस्टर गँगस्टरने त्या दोघांना संपवून टाकले. तू इथे मला घाबरवायला आला आहेस, पण जर माझ्या मिस्टर गँगस्टरला तुझ्याबद्दल समजले तर तो तुलाही सोडणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून डॅनी मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, वा, आपल्या प्रेमावर इतका विश्वास. काश इतकं प्रेम करणारी मलाही कोणीतरी मिळाली असती. हे बोलताना डॅनीच्या चेहऱ्यावरचा उपरोधिकपणा ते सारख्यासम साफ दिसत होतं. पण अचानक तो जुनूनकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. जुनूनही आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली. डॅनी तिच्याकडे पाहतच म्हणाला, बरं मला एक गोष्ट सांग, तू ज्या मिस्टर गँगस्टरची माझ्यासमोर एवढी स्तुती करत आहेस, तू त्याला खरंच ओळखतेस का? आय मीन अशा व्यक्ती ज्या फक्त तेच लोक जाणतात जे तुझ्या मिस्टर गँगस्टरसोबत राहून आले आहेत. जुनूनला समजले होते की डॅनी फक्त तिला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. ती लगेच म्हणाली, मला तुझ्या या फालतू गोष्टी ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आज अक्षतनेही मला खूप काही सांगितले. आधी मला वाटले की तुझी आणि माझी भेट केवळ एक योगायोग आहे, पण आत्ता मला समजले आहे की हा कोणताही योगायोग नाही. तुम्ही सगळे एकमेकांना मिळालेले आहात. तुम्ही सगळे मिळून माझ्या मिस्टर गँगस्टरला फसवताय. अक्षतही तुमच्यासोबत सामील आहे. तुम्ही सगळे मिळून माझ्या मिस्टर गँगस्टरची प्रतिमा खराब करू इच्छिताय. डॅनी हसला आणि म्हणाला, तो स्वतःच कॅरेक्टरलेस आहे. आम्ही त्याच्या चारित्र्यावर काय प्रश्न उचलणार ना. बरं, तू येण्यापूर्वी त्याचे कितीही मुलींशी संबंध का असेनात, पण तू आल्यावर तो इतर कोणाकडेही गेला नाही. याबद्दल मी त्याचे कौतुकच करेन. पण तुझ्या मिस्टर गँगस्टरने तुझ्यापासून ज्या गोष्टी लपवून ठेवल्या आहेत त्या तुला माहीत आहेत का? जुनून पुन्हा एकदा रागाने ओरडली, मी सांगितले ना, मला तुझी बकवास ऐकायची नाही. मला इथून जायचे आहे, असे बोलून ती तिथून निघून जाऊ लागली. पण डॅनीने तिचा हात पकडून तिला रोखले. जुनून भीतीने थरथर कापत होती आणि दीर्घ श्वास घेत डॅनीकडे पाहू लागली. डॅनी तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि तिच्या गालावर आलेले केस तिच्या कानामागे करत म्हणाला, तुझी एक बहीण आहे ना, नाव काय आहे तिचं? सुकून. हां, एक सेकंद, बहीण आहे की बहीण होती? आय मीन तुझे तिच्याशी बोलणे होते का? ती जिवंत तर आहे ना? त्याचे हे शब्द ऐकून जुनूनचा राग अनावर झाला आणि ती म्हणाली, खबरदार, जर तू सुकूनकडे नजर उचलून जरी पाहिलेस तर. आत्तापर्यंत मी गप्प आहे, पण कदाचित देवाची इच्छा आहे की मला न्याय मिळावा, म्हणूनच त्यांनी मिस्टर गँगस्टरला माझ्या आयुष्यात पाठवले आहे. तो तुम्हा सगळ्यांना तुमच्या कर्माची शिक्षा नक्कीच देईल. पण जर तू माझ्या सुकूनकडे वाकड्या नजरेने पाहिलेस तर मी स्वतः तुम्हा लोकांना सोडणार नाही. मला कमकुवत समजण्याची चूक करू नकोस. माझ्यासोबत माझे मिस्टर गँगस्टर आहेत, त्यामुळे मी कधीच कमजोर असू शकत नाही. डॅनी मिश्किलपणे हसत म्हणाला, खूपच विश्वास आहे ना तुला तुझ्या मिस्टर गँगस्टरवर. त्याच्यासोबत राहून खूप आत्मविश्वास आलाय.
पण जर मी तुला सांगितले की तुझा हा मिस्टर गँगस्टर तुला फसवतोय तर? जुनून रागाने ओरडली. चुप, एक शब्दही पुढे बोलू नकोस. मी माझ्या मिस्टर गँगस्टरच्या विरोधात काहीही ऐकून घेणार नाही. डॅनी हसला आणि म्हणाला, अच्छा, तर मग एक काम करूया. मी तुला काहीच सांगत नाही. जा आणि तुझ्या मिस्टर गँगस्टरला विचार की सुकून कुठे आहे. तिला तर सुकूनबद्दल माहीतच असेल ना त्याला. जास्त नाही तर तो फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर तरी तुझे सुकूनशी बोलणे करून देऊ शकतो ना. जा आणि तुझ्या सुकूनशी बोल. पण हो, जर त्याने तुझे सुकूनशी बोलणे करून दिले नाही तर मात्र त्याला माझ्याबद्दल काही सांगू नकोस. कारण त्यानंतर मी तुला ती गोष्ट सांगेन जी तुझ्यासाठी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे बेबी. असे बोलून त्याने हलकेच आपला हात जुनूनच्या कमरेवर ठेवला. जुनूनला असे वाटले जसे कोणीतरी तिच्या कमरेवर जोरात वार केला आहे. तिच्या शरीरात एक वेगळीच असह्य वेदना जाणवू लागली. ती काळोखी, ती भयानक रात्र तिच्या डोळ्यांसमोरून फिरून गेली आणि ती चटकन मागे सरकली. तिने अचानक स्वतःला मागे खेचले. डॅनी पुन्हा एकदा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तसा माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. जर तुझी इच्छा असेल तर तू सांगू का काय आहे ती? त्याचे बोलणे ऐकून जुनूनला खूप राग येत होता. तिने लगेच डॅनीला धक्का दिला आणि तिथून निघून गेली. तिला डॅनीचा तो मूर्खपणा आणखी ऐकायचा नव्हता. पण कुठेतरी डॅनीने तिच्या डोक्यात टाकलेले प्रश्न जुनूनच्या मनात घर करून बसले होते. तिच्या मनात हेच घोळत होते की कित्येक दिवसात तिने सुकूनशी शांतपणे बोलणेच केले नव्हते. जरी सुकून तिच्या स्वतःच्या मर्जीने गेली असली तरी ती सुकूनशी बोलू तर शकत होती. सुकूनचा तिला कधीच फोन आला नव्हता. जरी तिने म्हटले होते की ती तिच्याकडे नक्की परत येईल. दुसऱ्या बाजूला आरवी त्या माणसासमोर उभा होता जो डॅनीचा माणूस होता. डॅनीच्या सांगण्यावरूनच तो त्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. आरवीने रागाने त्याच्याकडे पाहत म्हटले, मला सांग डॅनी कुठे आहे, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. हे बोल त्याने आपल्या कमरेची बंदूक काढली आणि त्या माणसावर रोखली. ती बंदूक पाहून त्या माणसाची अवस्था अजूनच बिकट झाली. त्याचे घस सुकू लागला आणि पुढच्या क्षणी भीतीपोटी त्याची पॅन्ट ओली झाली. आरवीने खाली पाहताच रागाने म्हटले, मी तुला दुसरं काही उघडायला सांगितलं नव्हतं. मी तोंड उघडायला सांगितलं होतं. लवकर सांग डॅनी कुठे आहे, नाहीतर ही तुझी शेवटची वेळ असेल. आरवीने खाली इशारा केला. तो माणूस भीतीने थरथर कापत बोलू लागला, ते डॅनी माझ्यासोबत नाही. तो पुढे काहीतरी बोलणार इतक्यातच अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि पुढच्या क्षणी त्याने रक्ताची उलटी केली. आरवी लगेच मागे सरकला आणि विचित्र नजरेने त्या माणसाकडे पाहू लागला. तो माणूस पुन्हा रक्ताच्या उलट्या करू लागला आणि पाहता पाहताच तो वाईट रीतीने थरथरला आणि गतप्राण होऊन जमिनीवर कोसळला. आरवीचे डोळे मोठे झाले. त्याने रागाने आपला बंदूक असलेला हात शेजारी उभ्या असलेल्या गाडीवर मारला. त्याला समजले होते की हे सर्व का झाले आहे. त्याने डॅनीचे नाव उघडू नये म्हणून डॅनीने त्याला आधीच विष दिले होते. याचा सरळ अर्थ असा होता की डॅनी आजूबाजूलाच कुठेतरी आहे, कदाचित जुनूनच्या जवळ. हा विचार येताच आरवी तातडीने धावत रेस्टॉरंटच्या आत आला. पण जशी त्याची नजर चेअरवर बसलेल्या जुनूनवर पडली त्याने सुटकेचा श्वास सोडला. जुनूनने आपल्या चेहऱ्यावरील हावभाव जरी नियंत्रणात ठेवले असले तरी तिचे मन तिच्या नियंत्रणाबाहेर धावत होते. जेव्हा डॅनीसोबत आलेला तो माणूस आरवीसमोर तडफडून मरून गेला तेव्हा आरवीचा संशय खात्रीत बदलला होता. तो धावतच जुनूनपाशी आले. तिला सुखरूप पाहून त्याला हायसे वाटले. तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तू ठीक तर आहेस ना जानम? जुनूनने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले, हलकेच हसली आणि होकारात ती मान हलवली. आरवीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मला वाटतं आपण घरी जावं. जेवण टेस्टी होतं पण आता माझी इच्छा नाही. आपण घरी जायचं की तुला जेवण संपवायचं आहे? जुनून हसतच म्हणाली, मिस्टर गँगस्टर, तुम्ही कदाचित टेबलवर नीट पाहिले नाही. मी माझे जेवण संपवले आहे. तुम्ही कुठे निघून गेला होता माहीत नाही, पण मला खूप भूक लागली होती आणि जेवण इतके छान होते की मी स्वतःला रोखू शकले नाही. तिचे बोलणे ऐकून आरवीला आश्चर्य वाटले, कारण तो नेहमी जुनूनला भरवण्याचा प्रयत्न करायचा आणि ती 2 घास खाऊन पोट भरल्याचे सांगायची. पण आज जणू तिच्या पोटात जेवणाचा टँकच फिट होता. आरवी हसला आणि म्हणाला, व्हेरी गुड. यावर तुला चॉकलेट देणे तर बनतेच आहे. जुनून आनंदाने म्हणाली, खरोखर तुम्ही मला चॉकलेट देणार? आरवीने होकार दिला आणि ते दोघे बाहेर आले. जुनूनवर आनंदी असण्याचे नाटक करत असली तरी तिच्या मनात आरवीला विचारण्यासाठी अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
घरी परतल्यावर ते दोघे रूममध्ये आले तेव्हा जुनून आरवीकडे पाहत म्हणाली, हे काय, तुम्ही तर मला थेट रूममध्ये घेऊन आलात. मला चॉकलेट देणार होता ना, पण तुम्ही तर दिलीच नाही. आरवी मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, आधी जा आणि कपडे चेंज करून ये. जुनूनने त्याच्याकडे तिरख्या नजरेने पाहिले, पण त्याचे बोलणे ऐकून ती वॉशरूममध्ये गेली. आरवीच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी आणि खोडकर स्माईल होती. दुसऱ्या बाजूला डॅनी आपल्या घरी पोहोचला होता आणि त्याला बातमी मिळाली की त्याचा माणूस अंकित मारला गेला आहे. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.